नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड. तर हे दिंड कसे बनवायचे हे बघूया. विशेषतः हे दिंड नागपंचमीला बनवले जातात पूजेसाठी. तर हे कसे करायचे हे बघूया. तर चला. पुरणाचे दिंड करण्याकरता आपल्या इथे चणा डाळ पाहिजे आहे. आपण पुरण शिजवून घेणार आहे, त्याच्यामुळे मी इथे पातेल्यात चणा डाळ घेतली आहे. याला आता आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण चण्याची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या डाळीमध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ बुडेल इतपत आणि यामध्ये कलरसाठी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आता याला आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपली चणा डाळ छान शिजलेली आहे. यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. जर तुमची चण्याची डाळ शिजली नसेल तर तुम्ही अजून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे आहे. आता मी पाणी काढून घेतलं आहे चण्याच्या डाळीतलं एक्स्ट्रावालं. हे पाणी आपल्याला फेकायचं नाही. याचं ते बघू शकता तुम्ही, आपण पूर्ण पाणी काढून घेतलं आहे चण्याच्या डाळीतलं आणि आपली डाळसुद्धा छान शिजलेली आहे. बघू शकता. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. ही डाळ मी छान थंड होऊन मिक्सरमध्ये फिरवून घेते. इथे बघू शकता आपली डाळ हलकीशी थंडी झालेली आहे. यामध्ये आपण किंचित मीठ घालून घ्यायचं आहे. जास्त मीठ घालायचं नाही, बिलकुल किंचित कणभर. आणि मिक्सरमध्ये वाटण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तुम्हाला गोड किंवा जसं फिकं वगैरे आवडत असेल त्याप्रमाणे. आणि आता आपल्याला हे मिक्स करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते. आपण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. इथे बघू शकता आपण छान मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे. हे वाटण पातळ आहे सध्या. याला आपल्याला या वाट्यामध्ये टाकायचं आहे. इथे मी वाट्यामध्ये हे सारण ओतून घेतलेले आहे. याला आपल्याला आता परतून घ्यायचं आहे छान घट्ट होतपर्यंत. आता हे वाटण आपल्याला वाट्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे हलकासा घट्ट गोळा होतपर्यंत. कारण की आपण याच्यामध्ये साखर घातली आहे त्यामुळे हे पातळ होते. आपण असं सतत घोटत राहिल्याने याच्यात साखर टाकली आहे त्यामुळे हे आपोआप थोड्या वेळाने घट्ट व्हायला सुरुवात होते. तर मी असं हळूहळू कमी गॅस केला आहे मी आणि सतत असं ढवळत राहायचं आहे आपल्याला. आणि हा गोळा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे. मी हे थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही 2-3 मिनिटच झाले आहे परतवून आणि आपला हे गोळा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. जास्त घट्ट करायचं नाही आहे कारण की थंड झाल्यावर तो परत घट्ट होतो. याला अजून 2 मिनटं परत याला ढवळून घेते मी, छान परतून घेते आणि लागून नाही द्यायचं याला. आणि इथे मी डाळ शिजताना थोडंसं तूप घातलं होतं, अर्धा चमचा. त्यामुळे आपली डाळ छान मऊ शिजते. तुमच्याशी बोलता बोलता हा गोळा आपला घट्ट होत आहे. याला जास्त वेळ लागत नाही. फक्त याला कढईला लागू द्यायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे. बघू शकता आपला बोलता बोलता हे छान झालेलं आहे. आता मी हा गॅस बंद करते आहे. याच्यापेक्षा याला जास्त घट्ट करायचं नाही आहे कारण की हा थंड झाल्यावर परत घट्ट होईल. मी गॅस बंद करते. इथे बघू शकता तुम्ही, आपलं पुरण थंड झाल्यानंतर घट्ट गोळा झालेला आहे पुरणाचा. यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स केलेलं आहे. करता कणिक भिजून घ्यायची आहे. इथे मी कणिक घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीकरता. बिलकुल मी इथे किंचित मीठ टाकलेलं आहे
आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये तेल घालून घेऊ. इथे किंचित मी थोडंसं तेल घातलेलं आहे. हे कच्चंच तेल आहे. हे छान मिक्स करून आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. मी छान याचा घट्ट गोळा मळून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण छान घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता याचे आपण दिंड करायला घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही आपली कणिकही मळून तयार आहे आणि आपलं पुरणही तयार आहे. तर आता आपण दिंड करायला सुरुवात करायची आहे. इथे बघू शकता मी छोटासा उंडा घेतलेला आहे कणकेचा. याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी आपल्याला जास्त जाडही लाटायची नाही आहे, जास्त पातळही लाटायची नाही आहे. तर या आकाराची मी लाटून घेतली आहे. आपली पुरी जास्त पातळी नाही आहे, जास्त जाडही नाही आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे. इथे आपण या प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला याला एकसारखा आकार द्यायसाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे. याला आपल्याला एकसारखा आकार आला पाहिजे सगळ्या पुरीचा, म्हणून आपण अशा प्रकारे ही पुरी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या सगळ्या पुऱ्या एकसारख्या होईल, एक आकाराच्या. तर अशा तऱ्हेने मी पूर्ण पुऱ्या करून घेते. इथे बघू शकता आपली अशी पूर्ण पुरी तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण पुरण भरून घ्यायचं आहे. इथे मी पुरणाचा गोळा ठेवलेला आहे. आता आपल्याला याचे दिंड तयार करून घ्यायचे आहे. जास्त कमी भरायचं नाही, जास्त भरायचं नाही आहे. तर या प्रकारे आपण असे दिंड तयार करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडला फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला दिंड बनवून घ्यायचे आहे. मी असे सगळे दिंड तयार करून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण पूर्ण दिंड तयार करून घेतलेले आहे. आता याला आपण वाफवून घ्यायचे आहे. इथे आपण चाळणी घेतली आहे. याच्यावरच आपल्याला वाफवायचे आहे. आता याला आपण पहिले तेल लावून घ्यायचं आहे. मी हे तेल लावून घेते छान पूर्ण चाळणीला, म्हणजे आपले दिंड चिपकणार नाही. अशा तऱ्हेने मी तेल लावून घेतलेले आहे. यावर आता आपण हे बनवलेले दिंड ठेवून द्यायचे आहे. आणि याला आपण वाफायला ठेवून देऊ. इथे बघू शकता आपण वाट्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं पाणी छान गरम झालं आहे, उकळून राहिलं आहे. आता यावर आपण हे दिंड ठेवून द्यायचे आहे. आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि याला 10-15 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. मी छान 10-15 मिनटं वाफ काढून घेते. इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहे. आपले दिंड तयार झाले आहे. बघू शकता छान वाफल्या गेले आहे. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड. हे दिंड तयार झाल्यावर यावर साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.